जैन सोशल ग्रुप 244चा पदग्रहण सोहळा। अध्यक्षपदी ललिता सांड तर सचिवपदी रिंकल राठोड यांची निवड। ग्रीन धुळे वृक्ष टीमतर्फे लळिंग शिवारात पंचमहाभूत संकल्पनेवर आधारित बीजारोपण व सीडबॉल मोहीम। धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व मार्केट यार्डमध्ये विजेच्या लपंडावाने कोट्यावधींचे दैनंदिन व्यवहार ठप्प। जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील बेशिस्त बेजबाबदार डॉक्टरांवर कारवाईची मुस्लिम संघर्ष समितीची मागणी। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिरपूर येथे राज ठाकरे यांचा वाढदिवस मतिमंद मुलांच्या हस्ते केक कापून साजरा। जैन सोशल ग्रुप 244 धुलियाचा पदग्रहण समारंभ रविवार दिनांक 15 जून रोजी धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल आर्किड येथे पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बेटी बचाव बेटी पढावच्या संयोजिका अल्पा अग्रवाल उपस्थित होत्या। यावेळी मंचावर जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हरीश चोरडिया, प्रमुख मार्गदर्शक आशा छाजेड, प्रतिभा बेंगानी, निवृत्त अध्यक्ष सचिन कापडिया आदी मान्यवर उपस्थित होते। जैन सोशल ग्रुप 244च्या धुलियाच्या अध्यक्षपदी ललिता सांड तर सचिवपदी रिंकल राठोड यांची निवड घोषित करण्यात आली। कोषाध्यक्ष आशिष कुचेरिया, उपाध्यक्ष वर्धमान सिंघवी, उपाध्यक्ष गिरीश कोचर, नीना बाफना, सहसचिव माधुरी कापडिया, सहकोषाध्यक्ष पियुष बाफना यांची निवड करण्यात आली आहे। मान्यवरांच्या मनोगतानंतर नवनियुक्त अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी तसेच संचालक मंडळाने आपल्या पदांची शपथ ग्रहण केली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवर आणि उपस्थितांनी सत्कार करून त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला जैन समाज बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जय जिनेंद्र। मी हरीश चोरडिया, जैन सोशल ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपल्याला बाईट देऊ इच्छितो। आज आमच्या जैन सोशल ग्रुप धुळेचा पदग्रहण समारोह आज आहे। आजच्या फादर्स डेच्या निमित्त साधून आम्ही 2 महिलांना आज जैन सोशल ग्रुपची येणाऱ्या 2 वर्षासाठी धुरा सांभाळण्यासाठी त्यांना जबाबदारी दिलेली आहे। ललिताजी सांड अध्यक्ष म्हणून आणि रिंकलजी राठोड सेक्रेटरी म्हणून या दोघं पदभार सांभाळत आहेत। दोघं महिला एवढ्या सक्षम आहेत की गेल्या 14 वर्षापासून आम्ही जैन सोशल ग्रुपची स्थापना केली। त्यावेळेस 150 सन्माननीय सदस्य, कपल सदस्य म्हणून या ठिकाणी आम्ही सुरुवात करून आज जवळपास आमचे 100 सदस्य आहेत, सन्माननीय सदस्य। जैन समाजात जेवढे संप्रदाय आहेत सर्व संप्रदायांचं मिळून आम्ही जैन सोशल ग्रुपची स्थापना केलेली आहे। धुळे शहरात लागणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विविध उपक्रम आम्ही इथं गेल्या 14 वर्षापासून राबवित असतो। येणाऱ्या या 2 वर्षात आम्ही असेच विविध उपक्रम राबवून जनतेची सेवा जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू। धुळे शहराच्या जनतेसाठी जे काय आवश्यक आहे, मग शालेय कार्यक्रम असो, शैक्षणिक कार्यक्रम असो, सामाजिक कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, यात्रा असो, तीर्थयात्रा असो, ट्रिप असो, आमच्या जेजीच्या कपल सदस्यांचा जेवढं जास्तीत जास्त एंटरटेनमेंट करता येईल, एंटरटेनमेंटच्या सोबत सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। पर्यावरणाचं संवर्धन, जैवविविधतेचं रक्षण आणि परिसरातील हिरवळ वाढविण्याच्या उदात्त हेतूने ग्रीन धुळे वृक्ष टीमने लळिंग शिवारातील पोलीस चौकीसमोर डोंगर परिसरात एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या मोहिमेत पंचमहाभूत संकल्पनेवर आधारित वृक्षारोपण करून निसर्ग आणि मानवी जीवनातील अविभाज्य संबंध अधोरेखित करण्यात आले। सकाळपासूनच ग्रीन धुळे वृक्ष टीमचे सदस्य, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी स्वयंसेवक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं लळिंग शिवारात जमले होते। या कार्यक्रमात एकूण 5000 सीड बॉल्स आणि 10,000 विविध प्रकारच्या बीजारोपांचं वाटप व लागवड करण्यात आली। यामध्ये स्थानिक प्रजातीच्या वृक्षांना प्राधान्य देण्यात आलं, जेणेकरून परिसंस्थेचे नैसर्गिक संतुलन राखले जाईल। या मोहिमेत पृथ्वी, आप, पाणी, तेज, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांशी संबंधित वृक्षांची निवड करून ती लावण्यात आली। उदाहरणार्थ पिंपळ, वायू शुद्धीकरण, वड, पाणी बचत, कडुलिंब, औषधी गुणधर्म इत्यादी
यामुळे निसर्गाच्या प्रत्येक घटकाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. महिला, युवक आणि शाळांमधील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन या मोहिमेला लोक चळवळीचं स्वरूप दिलं. प्रत्येकाने किमान एक तरी रोप लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रतिज्ञा केली. कमी मनुष्यबळात मोठ्या क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यासाठी सीडबॉल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. माती, शेण आणि बियाणे यांच्या मिश्रणातून तयार केलेले सीडबॉल्स डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये फेकण्यात आले, जेणेकरून पावसाळ्यात ते अंकुरित होऊन नैसर्गिकरित्या वाढू शकतील. ग्रीन धुळे वृक्ष टीमने लावलेल्या रोपांच्या देखभालीसाठी आणि त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष स्वयंसेवक गट तयार केला आहे. येत्या काही वर्षात या ठिकाणी एक घनदाट वनराई तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. यावेळी ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं की धुळे जिल्ह्याला हिरवगार बनविणं हे आमचं ध्येय आहे. केवळ वृक्षारोपण करून थांबणं पुरेसं नाही, तर लावलेल्या वृक्षांची निगा राखणं आणि त्यांना जगवणं हे देखील महत्त्वाचं आहे. आजच्या या मोहिमेमुळे परिसरात हिरवाई वाढण्यास निश्चितच मदत होईल आणि पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत समाजात अधिक जागरूकता निर्माण होईल अशी आम्हाला खात्री आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि पर्यावरण तज्ज्ञांनीही उपस्थित लावून ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. निसर्गाचं रक्षण ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळेच भविष्य सुरक्षित राहण्यास मदत होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मार्केट यार्ड परिसर जो जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीचा मुख्य केंद्रबिंदू आहे, तो गेल्या 5-6 दिवसांपासून महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अंधारात साचपडत आहे. विजेच्या सततच्या लपंडावांमुळे येथील छोटे मोठे व्यावसायिक, शेतकरी आणि नागरिक प्रचंड संकटात सापडले असून यामुळे कोट्यवधी रुपयांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झालेत. महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या गंभीर प्रकाराकडे शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी यांनी तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली आहे. या परिसरातील वीज पुरवठा अत्यंत अनिश्चित आणि लहरी बनला आहे. फक्त 5 मिनिटे लाईट येते आणि त्यानंतर तब्बल अर्धा तास किंवा त्याहून अधिक काळ गायब होते. दिवसभर अनेक वेळा हीच परिस्थिती असते. रात्रीच्या वेळी तर अंधारामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व व्यापारी, व्यावसायिक याचा अनुभव घेत आहेत. हा परिसर धुळे शहरातील मुख्य व्यावसायिक केंद्र मानला जातो. महावितरणच्या अनास्थेमुळे येथील व्यवसायांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. वीज नसल्याने कृषी उत्पादने साठविण्यासाठीची शीतगृहे, पंखे व सर्व विद्युत उपकरणे बंद असतात. त्यामुळे पिकवलेला लाखोंचा माल जागच्या जागी सडून जात असून तो कचऱ्यात फेकावा लागतोय. येथील सॉ मिल्सचे सर्व युनिट्स विजेवर चालतात. त्यांचंही उत्पादन पूर्णपणे थांबलं आहे. रोजंदारीवरील कामगारांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. वाहनांच्या शोरूमकडे देखील वीज नसल्याने ग्राहक फिरकत नाहीत. एकंदरीतच संपूर्ण बाजार समितीतील शेतकरी, व्यावसायिक, व्यापारी, नागरिक सर्वच जण विजेच्या लपंडावाने बेजार झाले असून ही परिस्थिती त्वरित न बदलल्यास वीज कंपनीवर कॅन्डल मार्च काढण्याचा इशारा उबाटा शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी यांनी दिला आहे. मी श्रीनाथ मार्बलचा मालक मुकेश जांगीर. यासाठी मी म्हणजे 4 दिवसापासून इथं लाईटचा खूप त्रास होत आहे. आम्हाला लोकांना कटिंगचं कमिटमेंट केलेलं आहे. लोकांना आम्हाला जसं दगड राहतो प्रत्येक साईजनुसार कापून द्यायची राहते, तर लोकांना आम्ही जी कमिटमेंट केली त्यांची सगळं व्यर्थ ठरत आहे. लोक आम्हाला इथे येऊन आणि 2 शब्द बोलत आहेत. 4 लोक आमच्याकडे 7 ते 8 लोक कामाला आहे. ते बिचारे बसून ते परत जात आहे. त्यांचा रोजगार बुडतो आहे. आणि लाईट नसल्यामुळे कसं आहे की आमची कमिटमेंट फॉल्ट होते आणि आमच्या ऑर्डर कॅन्सल होत आहे. रोजच्या रोज हीच परिस्थिती 4 दिवसापासून. आणि MSCBकडे आम्ही रोज जातो आहे, तर ते आम्हाला उडवडीची उत्तरं देत आहे. ते आम्हाला असं व्यवस्थित कमिटमेंट देत नाही की बी लाईट आज येईल होते. त्यांना फॉल्ट सापडत नाही 4 दिवसापासून. आणि तिथं आम्ही गेलो तर ते म्हणतात त्या साहेबाकडे जा, ते म्हणतात त्या साहेबाकडे, फक्त इकडे तिकडे आम्हाला फिरवता येते. काही असं निश्चित आम्हाला काही असं आश्वासन देत नाही की लाईट केव्हापासून सुरळीत चालू असतं. लाईटमुळे म्हणजे आमचं खूप मोठं नुकसान होते. आर्थिक नुकसान म्हणजे असं आहे की आमच्या ऑर्डर कॅन्सल होते. आणि म्हणजे कसं आहे की पहिले त्यांनी मार्केटमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळे आमचं प्रत्येक एक याच्यावर म्हणजे आणि कसं आहे की 4-5 माणसं आमच्या कामाला आहेत. सगळे लोक आणि परत जात आहेत, त्यांचा रोजगार उडते आणि त्यांच्या उपासमारीची वेळ येते लोकांची. आणि आमचा धंदा जो आहे तो खराब होतो आहे. आणि त्याच्यामुळे आमची कमिटमेंट रॉंग होते आणि आमच्याकडे जे कस्टमर येणारे कस्टमर आहेत ते परत जात आहे ना. त्याच्यामुळे आमचं गिराईक कंपनीनं माल घेते काही नाही. कारण कसं आहे की लाईटमुळे आम्ही कमिटमेंट करू शकत, कारण की प्रत्येक गोष्ट आम्हाला प्रत्येक मापावरून कापून द्यायची राहते दगडाची. आणि ते कमिटमेंट ते लाईट नसल्यामुळे आम्ही ते कमिटमेंट पूर्ण करू शकत. आणि रात्रीमध्ये आम्ही कटिंग करू शकत नाही, कारण की ते दगड आहे. रात्री जर तुटलं कुठलं लागलं तर कोण जबाबदार आहे त्याला. आणि दिवसामध्ये कसं लाईट
5 मिनिटं येते आणि 2-2 तास गायब होते. आणि इकडे एक फेज कायम स्वरूपी तीच कंप्लेंट आहे. मग एक 15 दिवसापासून की एक फेज येतो, एक फेज जातो. म्हणजे 10 मिनिटं तो फेज येतो, 10 मिनिटं परत जातो, 10 मिनिटं येतो, 10 मिनिटं परत जातो. म्हणजे एका डीपीवर एवढा लोड देऊन ठेवला आहे त्यांनी की ते कसं आहे की बाई तिथे कॅपॅसिटी म्हणजे कॅपॅसिटी बाहेर लोड दिलेला आहे त्याच्यावर. त्यामुळे ते घडी घडी तो फेज उडतो इथं आणि कोण लक्ष द्यायला तयार नाही एमएससी. फक्त ते एका दुसऱ्यावर ढकलत आहेत एमएससी वाले बस. ते म्हणते चार्ज म्हणून आम्हाला फॉल्ट सापडत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील बेशिस्त आणि गैरवर्तणूक करणाऱ्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मुस्लिम संघर्ष समितीने रुग्णालय प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात अनेक डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी अत्यंत उद्धटपणे वागतात. रुग्णांवर व्यवस्थितपणे उपचार केले जात नाहीत, जबाबदारी निभावली जात नाही. वेळप्रसंगी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. रुग्णांच्या सोयीसुविधांकडे लक्ष दिलं जात नाही. काही डॉक्टर्स, स्थानिक कर्मचारी अत्यंत बेशिस्तपणे आणि बेजबाबदारपणे वागतात. त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशा बेशिस्त, बेजबाबदार, गैरवर्तणूक करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम संघर्ष समितीने रुग्णालय प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज जे आम्ही अधिष्ठा साहेब जे सर्वोच्च रुग्णालय, शासकीय रुग्णालय, तिथे जे निवेदन दिला साहेबांना आणि इथले जे शासकीय रुग्णालय जे डॉक्टर्स आहे आणि ते कर्मचारी आहे, जे पेशंटशी रुग्णालय जे असतात रुग्णशी कसे वागतात त्यासंबंधी त्यांना समज दिली. जे नागरिक येतात उपचार दरम्यान देखील डॉक्टरची जी भाषा आहे उद्धट आहे, गैरवर्तन करतात, शिवीगाळ पण करत आहे नागरिकांशी. हे योग्य नाही आहे. म्हणून याबाबत आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे. त्याच्यावर जे अद्याप कारवाई झालेली आहे त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून जे साहेबांशी बोलणं झालं आहे. महिलाला, पेशंटला, त्याच्या आईला, नातेवाईकाला सर्वांना जे शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे हे डॉक्टरांना शोभत नाही. म्हणून याची दखल घ्यावी आणि यांच्यावर त्वरित जे कडक कारवाई करावी अशी आम्ही त्यांना अपेक्षा पण करतो आणि मागणी करतो. आणि कारवाई केली नाही तो या संदर्भात आम्ही जे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर व लायन्स क्लब शिरपूर, मनविसे तालुका व शहरच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा 57वा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शिरपूर मनसेतर्फे अनाथ व मतिमंद मुलांचे बालगृहातील मुलांना राज ठाकरे यांच्या नावाचा केक कापून व बिस्किटे वाटप करून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच लायन्स क्लब शिरपूरतर्फे शहरातील उपजिल्हा रुग्णालयात खिचडी वाटप करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, मनविसे जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत, जिल्हा सचिव चेतन राजपूत, उपाध्यक्ष राहुल शिरोळे, शिरपूर तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे, शहर अध्यक्ष पंकज मराठे, वाहतूक जिल्हा संघटक छोटू राजपूत, नक्षत्र पाटील, तालुका उपाध्यक्ष रमेश अहिरे, राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विक्की मोरे, शहर उपाध्यक्ष कैलास बाबर, शहर सचिव मनोज चव्हाण, मनविसे शहर अध्यक्ष पराग दलाल, तालुका संघटक विवेक पाटील, शहर संघटक हिमांशू राजपूत, तालुका सचिव प्रतीक राजपूत, विभाग अध्यक्ष ईश्वर मोरे, अरमान पिंजारी, मयूर कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.